मोरिया रे बाप्पा मोरिया रे. तर मग झाली का बाप्पांच्या आगमनाची तयारी? हो, आमच्या इथं तर आगमनाची सुरुवात झालेलीच आहे. तर मी सर्वात पहिले सुरुवात केली या कलशानी. कलशाला आपण छान अशी स्वस्तिक काढू, पण त्यासाठी घेतला आहे मी थोडासा कुंकू आणि त्याच्यामध्ये टाकली मी थोडीशी हळद आणि थोडंसं त्याला ओला करून घ्यायचा. त्याच्यानंतर बघू शकता मी अशी छान स्वस्तिक काढली आणि त्याच्यानंतर छान अशा आजूबाजू 5 ठिकाणी पण मी कुंकू लावून घेतला, हळदी लावून घेतली. आणि बघा मी असे नागलीचे पानं घेतलेले आहे. त्याला कुणी नाचणीचे पानं म्हणतात, कुणी नागलीचे पानं म्हणतात, कुणी नागिनचे पानं म्हणतात, असं काही वेगवेगळे असतात. तुमच्याकडे काय म्हणता माहित नाही, आमच्याकडे नागलीचे पानं म्हणतात. तर मी असे छान 7 नागलीचे पानं घेतले, पण त्याच्यामध्ये पहिले कलश भरून घेतला पाण्याने. त्याच्यामध्ये एक नाणा टाकला, 1 रुपयाचा नाणा. तुमच्याकडे विडा सुपारी असली तर तुम्ही विडा सुपारी टाका, माझ्याकडे नव्हती म्हणून मी 1 रुपयाचा नाणा टाकला. त्याच्यामध्ये छान हळदी कुंकू टाकून घ्यायचं आणि 7 विड्याची पाने अशी आजूबाजू रचून घ्यायची. त्याच्यानंतर मी घेतला आहे आपलं नारळ. नारळाला पण छान तशीच स्वस्तिक करून घ्यायची जसं आपण तांब्याला केली. तर नारळाला स्वस्तिक केल्यानंतर आपण हे नारळ कळशामध्ये स्थापित करू, कारण सर्वात पहिले बाप्पाच्या आगमनाच्या पहिले असतो कलश. कलश आपल्याला भरायचा असतो. तर मी अशा प्रकारे कलशची रचना करून घेतली आणि कलश अशा प्रकारे स्थापित करायचा आहे मला. तर मी आता त्याला एका जागेवर स्थापित करून घेते. सर्वात पहिले आपण कलश स्थापना करू. कलश स्थापित करून घेतला आहे. आता आपल्या बाप्पांच्या आगमनाची तयारी. तर चला आता बाप्पांचं आगमन करूया. तर बाप्पांचं आगमन इथं झालेलं आहे. गणपती बाप्पा मोरया. तर आता छान मी बाप्पांना फुलांचे हार करणार आहे. त्याच्यापैकी नंतर मी बाप्पांना चहा पाणी करणार आहे. छान असे आजूबाजू फुलं रचून घेतले आहे. आपल्या भारताचा झेंडाही रचून घेतलेला आहे आणि छान असे दीपही लावून घेतलेला आहे, धूपही लावून घेतलं आहे, अगरबत्ती लावलेली आहे, दिवा लावलेला आहे आणि छान असा नैवेद्यही दाखवला आहे आणि हो, मोदकही केले आहे. गणपती बाप्पा मोरया.